प्रभूला धन्यवाद असो। येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये स्वागत आहे। तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे आणि म्हणूनच माझे प्रियनो, आज आपण वचन ऐकणार आहोत, आमची सात्विकतेची साक्ष, आमच्या सदसद विवेक बुद्धीची साक्ष याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। कारण माझे प्रियनो, जग काय पण म्हणत, जग आपल्याला निंदा करत, वाईट म्हणत आणि काय करत, पण जर आपण आपली साक्ष आपल्या जीवनामध्ये चांगली ठेवलेली आहे तर माझे प्रियनो, आमची सदसद विवेक बुद्धी वारंवार आम्हाला सांगणार की होय, तू नीतिमान आहेस, तू प्रामाणिक आहेस, देव तुझ्याबरोबर आहे। कारण माझे प्रियनो, ही साक्ष खूप महत्त्वाची आहेत। जसं यशोपनं आपल्या जीवनामध्ये सात्विकतेची साक्ष टिकवून ठेवलेली होती, तसंच आपल्याही जीवनामध्ये साक्ष टिकवून ठेवणे खूप गरजेचं आहे। कारण यशोपनं आपली साक्ष टिकवून ठेवलेली होती। पोटिफरची पत्नी त्याच्यावरती आरोप केले, पोटिफर त्याच्यावरती आरोप केला, तिथल्या दास लोकांनी, तिथल्या नोकर लोकांनी आरोप केले, जे त्याला बंदीगृहामध्ये घातले तिथले लोक त्याच्यावरती आरोप केले, पण त्याची सदसद विवेक बुद्धी मात्र सांगत होती, साक्ष देत होती, तू नीतिमान आहेस, तू प्रामाणिक आहेस, तू कोणतेही पाप केलं नाहीस। आणि ही खूप महत्त्वाची आहे माझ्या प्रियनो। आणि ह्याच विषयी मला तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वराच्या वचनातून जसं दाविदानं आपल्या सदसद विवेक बुद्धीतून, आपल्या विवेकातून त्यानं साक्ष दिलेला आहे। स्तोत्रसंहिता आणि 26वा अध्याय यामध्ये आपण पाहणार आहोत। गेल्या सत्रामध्ये आम्ही पाहिलेलो होतो की दावीद आपल्या जीवनामध्ये निर्णय केलेला आहे, तरी काही निर्णय आपण पाहिलेला आहोत। आणि आज आपण जे पाहत आहोत आपल्या सात्विकतेची साक्ष। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या प्रियनो की तो 3ऱ्या वचनामध्ये काय म्हणत आहे, वा स्तोत्रसंहिता 26वा अध्याय 3रं वचन, तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे, तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे। बा इथे काय म्हणत आहे, चाललो आहे, हे काय वर्तमान काळ या ठिकाणी सांगत आहे। म्हणजे आता मी हे करत आहे, तो साक्ष देत आहे, मी असं चालत आहे, मी तुझ्या सत्य मार्गामध्ये चालत आहे। हालेलुया। बा हे खूप महत्त्वाचं माझ्या प्रियनो, सात्विकतेच्या मार्गामध्ये चालत असताना तो म्हणतो तुझ्या सत्य मार्गाने चालत आहे, तुझ्या वचनाने मी चालत आहे, येशूच्या मार्गामध्ये चालत आहे। येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे। येशू मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणाला जाता येत नाही आहे। आणि म्हणून माझ्या प्रियनो, पहिली महत्त्वाची गोष्ट आपण समजावून घेतलं पाहिजे की मला आणि तुम्हाला सत्य मार्गाने चाललं पाहिजे। खूप महत्त्वाचं आहे। सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे। आणि प्रभूच्या मार्गाने जर आपण चालत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आपण चालत आहोत, एक आशीर्वादी जीवन जगत आहोत। आम्ही पाप करणार नाही, आम्ही चुकीच्या मार्गामध्ये जाणार नाही, वाईट मार्गामध्ये जाणार नाही। आणि आमची जे सदसद विवेक बुद्धी आहे सतत आम्हाला साक्ष देणार, तू नीतिमान आहेस, तू प्रामाणिक आहेस, तू देवाच्या वचनाने चालणार असा व्यक्ती आहेस, तुझ्याबरोबर परमेश्वर आहे। कारण आपण येशूच्या मार्गामध्ये चालत आहोत। येशू ज्याप्रमाणे सांगतो त्या पद्धतीने आम्ही चालत आहोत, देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहे। आणि म्हणून या ठिकाणी दावीद आपल्या जीवनातल्या सात्विकतेची साक्ष देतात। देवा, ही सगळी समस्या चालू आहे, कठीण परीक्षा आहेत, वेगवेगळे समस्या आहेत, पण देवा मी आज तुझ्या सत्य मार्गाने चालत आहे, मी तुझ्या वचनाने चालत आहे, मी तुझं मार्ग सोडून जाणार नाही आहे, तुझं वचन सोडून उजवीकडे किंवा डावीकडे जाणार नाही आहे। हालेलुया। आणि ह्यामध्ये खूप आनंद आहे माझ्या प्रियनो, खूप एक उत्साह आहे। आणि म्हणून या ठिकाणी पहिली महत्त्वाची गोष्ट दावीद जसं आपल्या जीवनामध्ये म्हणत आहे, तुझ्या सत्य मार्गाने मी चाललेलो आहे, मला आणि तुम्हाला सत्य मार्गाने चाललं पाहिजे। जर आम्ही सत्य मार्गाने चालत आहोत, जग आम्हाला काही पण म्हणत, लोक आम्हाला काही पण म्हणत, पण आमची सदसद विवेक बुद्धी मात्र आम्हाला सतत सांगणार तू देवाच्या मार्गाने चाल। आणि ही खूप खरी साक्ष आहे। लोक काय साक्ष देत आहेत, लोक तुम्हाला वाह म्हणतील, लोक तुम्हाला बरे म्हणतील, तुम्हाला चांगले म्हणतील, कारण तुम्ही लोकांच्या समोर तुमची साक्ष खूप चांगली ठेवलेली आहे। पण तुम्ही ज्यावेळेस एकटे असता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
आंतरिक पाप, गुप्त पाप जर करत आहे तर माझ्या प्रियानो, ते तुमचा आत्मा, तुमचं मन, तुमचं सदसद विवेक बुद्धी तुम्हाला सतत सांगत राहणार तू असं पाप केलेलं आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रियानो, आमची विवेक आम्हाला साक्ष दिली पाहिजेत. म्हणून मी देवाच्या सत्य मार्गाने चाललं पाहिजे. हालेलुया. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे वचनाच्या द्वारे. 4थं वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. स्तोत्रसंहिता 26वा अध्याय आणि 4थं वचन. आदम लोकात मी बसलो नाही, कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. बघ इथं काय सांगत आहे? आदम लोकात मी बसलो नाही, बसणार नाही असं नाही, बसलो नाही. म्हणजेच तो वर्तमान काळाविषयी सांगत आहे. तो पुन्हा म्हणत आहे मी आदम लोकात बसलो नाही. जे आदम लोक आहेत त्या लोकात मी बसलो नाहीये. बघ साक्ष काय देत आहे? जे आदमखोर लोक आहेत त्या लोकात मी बसलो नाही. तो बसलेला नाहीये, तो बसत नाहीये. कारण तिथं काय असतं? टिंगल असतं, टवाळे असतं, वेगवेगळ्या गोष्टी किंवा कुट योजना, चुकीची योजना आणि वाईट योजना आखली जातं माझ्यापर्यंत. जसं इजबेलने काय केली होती माहिती आहे का? इजबेल राणी होती, आब राजा होता आणि त्याचं जे शेत, त्याच्या जे राजमहल होतं त्याच्या शेजारी एक शेत होतं आणि ते शेत पाहिजे म्हणून त्यांनी काय केले माहिती आहे का? ते मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी तो मालक राहत होता त्या गावातल्या अधम लोकांना सांगितले की तुम्ही सभा भरवा आणि ज्यावेळेस त्या सभेमध्ये तुम्ही विषय मांडा आणि ज्यावेळेस तो ऐकणार नाही तो मालक, त्याला तुम्ही काय करा म्हणता? दगड मारा. अधम लोकांना दगड मार करून मारा. असे लोक. हालेलुया. बघा माझ्या प्रियानो की परमेश्वराचं वचन हे सांगत आहे मला आणि तुम्हाला की दावीद हे म्हणत आहे मी अधम लोकात बसलो नाहीये, अधम लोकात मी बसलेलो नाहीये. हालेलुया. बघा आजची स्थिती जर बघितली हे खूप आणि पुष्कळ अधम लोक आहेत. आणि अशा लोकांच्या मध्ये, ज्या लोकांच्या मध्ये प्रभू नाहीये, ज्या लोकांच्या मध्ये नीतिमत्ता नाहीये, ज्या लोकांच्या मध्ये प्रभूची शांती नाहीये, ज्या लोकांच्या मध्ये की खरं प्रेम नाहीये, अशा लोकांच्या मध्ये बसू नयेत. कारण हे लोक जे आहेत हे धूर्त असतात, जणू काही नाग सापासारखे असतात. ह्यांच्यामध्ये बसणे कधी आपल्याला डसतील हे काही आपल्याला हे येणार नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी आदम लोकात बसलो नाही आहे. होय माझे प्रियानो, हे साक्ष आहे, हे सात्विकतेचे साक्ष आहे, हे बाहेरील साक्ष आहे की तो बसला नाही आहे, आदम लोकांच्या जाऊन बसला नाही आहे. तिथं टंगलखोर, टेवाळी, चाडखोर, निंदा, नालस्ती अशा लोकांच्या मध्ये नाही आहे. पण दावीद हे म्हणतो मी परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. हालेलुया. स्तोत्रसंहिता 1 अध्यायामध्ये आपण जर वाचलो तर तो म्हणतो मी परमेश्वराचं वचनाचं रात्रंदिवस, परमेश्वराच्या जे नियमशास्त्राचं रात्रंदिवस मनन करतो. जे झाड पाहण्याच्या प्रवासावर लावलेले ते हंगामी फळ देतं. पण ते कुठं बसतो? आदम लोकांच्या मध्ये नाही, परमेश्वराच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या ठिकाणी, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. ही साक्ष, ही सात्विकतेची साक्ष आहे माझ्या प्रियानो. हालेलुया. हालेलुया. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत वचनामध्ये काय म्हणत आहे की दावीद आपल्या जीवनामध्ये काय सांगत आहे. तो म्हणत आहे 5व्या वचनामध्ये दुष्कर्माच्या सभेचा मी द्वेष करीतो, दुर्जनाबरोबर मी बसणार नाही. दुष्कर्माच्या सभेचा मी द्वेष करीतो. बघा इथे काय सांगत आहे की तो म्हणत आहे जे दुष्कर्माबरोबर माझी संगती नाही आहे, जे दुष्कर्मी लोक आहेत, जे दुष्ट काम करतात अशा लोकांच्या बरोबर माझी संगती नाही आहे, माझी सहभागिता नाही आहे. हालेलुया. अशा लोकांच्या बरोबर माझी सहभागिता नाही आहे, अशा लोकांच्या बरोबर माझी संगती नाही आहे. जे दुष्कर्मी आहेत, जे दुष्कर्म करतात, वाईट कर्म करतात, वाईट कृती करतात, अशा लोकांच्या बरोबर बसत नाही, उठत नाही, त्यांच्याबरोबर माझी कोणतीही सहभागिता नाही आहे. हालेलुया. ही सहभागिता खूप महत्त्वाची आहे माझ्या प्रियानो. कारण जी आपली सहभागिता आहे, दावीद आपल्या जीवनामधून सांगत आहे माझी सहभागिता परमेश्वराबरोबर आहे, माझी सहभागिता देवा तुझ्याबरोबर आहे, माझी सहभागिता तुझ्या मंडळीबरोबर आहे.
पण दुष्कर्म लोकांच्या बरोबर माझी सहभागिता नाही आहे. अशा लोकांच्या बरोबर मी सहभागिता करत नाही आहे. अशा लोकांच्या बरोबर माझं उठणं बसणं नाही आहे. त्यांच्याबरोबर माझी कोणतीही संगती नाही आहे. कारण ज्या लोकांच्या बरोबर तुम्ही बसता, ज्या लोकांच्या बरोबर तुम्ही उठता, त्याची संगती तुमच्या जीवनामध्ये खूप कारणीभूत ठरणार आहे. जर दुष्कर्माबरोबर तुमची संगती आहे, त्यांचं गुण तुमच्यामध्ये येणार, त्यांची वाईट गुण तुमच्यामध्ये येणार, त्यांची वाईट सवयी तुमच्यामध्ये येणार. ज्या लोकांमध्ये बसता, ज्या लोकांच्यामध्ये तुमची संगती आहे, त्याच्यासारखा तुम्ही बनत जाता माझ्या प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी दावीद आपल्या स्तोत्रामध्ये तो सांगत आहे, मी दुष्कर्मी लोकांच्या बरोबर संगती करत नाही आहे, त्यांच्याबरोबर कोणतीही सहभागिता ठेवत नाही आहे, त्यांच्याबरोबर कोणतीही माझी सहभागिता नाही आहे. होय माझ्या प्रियानो, आपल्याला देखील या वचनाच्या द्वारे एक उत्तेजन मिळू शकतं की मी आणि तुम्ही ह्या दुष्ट जगामध्ये आहोत, त्यांना आम्ही निश्चित शुभवर्तमान सांगितलं पाहिजे, पण त्यांच्याबरोबर सहभागिता असू नये. त्यांच्या कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये आपण मिळून मिसळून बसणार नाही, त्यांच्याबरोबर असणार, त्यांच्यावर कोणतीही सहभागिता ठेवणार नाही. त्यांना जाणार, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, त्यांची सेवा करणार, त्यांना वचन सांगणार, आपली साक्ष देणार. या सगळ्या गोष्टीबरोबर त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, पण सहभागिता मात्र आपण त्यांच्याबरोबर ठेवणार नाही आहे. कारण ही जगाची संगती देवाबरोबर वैर आहे. हालेलुया. आणि आपल्याला देवाबरोबर वैर पुरवणार नाही आहे. देवाबरोबर आपण कोणतीही वैर स्थापन करायची नाही आहे. आपल्याला परमेश्वराबरोबर सहभागिता करायची, परमेश्वराबरोबर संगती करायचं आहे, परमेश्वराबरोबर एक होऊन राहायचं आहे, परमेश्वराबरोबर आपली सहभागिता संगती करत राहायचं आहे माझ्या प्रियानो. कारण परमेश्वराबरोबर आपण सहभागिता करत आहोत, परमेश्वराबरोबर संगती करत आहोत, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहत आहोत, तर माझ्या प्रियानो देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतं. परमेश्वर आपल्याला त्याचं गुणधर्म देतो, परमेश्वर आपलं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये देतो. आणि म्हणून मला आणि तुम्हाला त्या दुष्कर्म्याबरोबर कोणतीही संगती किंवा सहभागिता ठेवायची नाही आहे. परमेश्वर आणि फक्त परमेश्वराबरोबरच आपली संगती, आपली सहभागिता असणे गरजेचे आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची आहे. दावीद म्हणतो, मी देवावरच प्रेम करतो. बघा, देवावर प्रेम करणं. 8वं वचन, हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. बा, इथे तू काय म्हणत आहे? हे परमेश्वरा, तुझे गौरवाचे जे ठिकाण आहे, गौरवाचे जे निवासस्थान आहे, हे मला खूप प्रिय आहेत. तो म्हणतो मला तिथंच प्रेम आहे, मी त्या गोष्टीवर प्रेम करतो. म्हणजेच काय माहिती आहे का? परमेश्वराचं निवासस्थान, परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वर ज्या ठिकाणी येतो ते निवासस्थान, तो त्या ठिकाणी म्हणतो ते गौरवाचे निवासस्थान, म्हणजे परमेश्वराची उपस्थिती असणारं ठिकाण मला हे खूप प्रिय आहेत आणि मी त्याच गोष्टीवरती प्रेम करतो. होय माझ्या प्रियानो, की देवाच्या वचनामध्ये जसं सांगितलेलं आहे की मला तुम्हाला परमेश्वर आणि परमेश्वरावरती प्रीती केली पाहिजे, परमेश्वरावरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे. पहिलं प्रेम आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वरावरतीच प्रेम केलं पाहिजे. परमेश्वर आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. परमेश्वरावरती प्रेम करणे हे नितांत गरजेचं आहे आणि परमेश्वरावरच आम्ही प्रेम केलं पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहे तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. होय माझे प्राण, आम्ही तिची आज्ञा पाळत आहे, तर आम्ही त्याच्यावर प्रेम करत आहे. जसं परमेश्वराचं वचन सांगत आहे, जी पहिली महत्त्वाची आणि मोठी जी आज्ञा आहे, तुझा देव परमेश्वरावरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने प्रीती कर. पूर्ण 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 मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण असा शब्द वापरलेला आहे. परिपूर्ण रीतीने तू परमेश्वर आणि परमेश्वर याच्यावरतीच प्रेम कर. परमेश्वराला सोडून उजवीकडे डावीकडे नाही, दुसऱ्या आणि कुठल्या गोष्टीवरती नाही. तुमचं अंतःकरण परिपूर्ण परमेश्वराच्या प्रीतीने भरलं पाहिजे. तुमचं मन पूर्णपणे परमेश्वराने भरलं पाहिजे. त्याचेच प्रेम, त्याच्यावरतीच तुम्ही प्रेम केलं पाहिजे. इथं दावीद हेच म्हणत आहे. दावीद त्याच्या हृदयामध्ये, दावीद त्याच्या अंतःकरणामध्ये यावेळी ज्यावेळेस त्याने स्तोत्र लिहिलेलं आहे, त्यामुळे म्हणतो की परमेश्वरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, माझी प्रीती तुझ्यावरती आहे.
खूप प्रेम आहे. आणि हे प्रेम आहे की नाही ह्याची चाचपणी आमची सद्सद विवेकबुद्धी आम्हाला सांगते. मी जास्त कुणावर प्रेम करतो. हालेलुया. बरं, ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करता ते तुमची सद्सद विवेकबुद्धी तुम्हाला सांगते. जर तुम्ही मला मी म्हणेल आता देवा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण एखादी वस्तू आपल्याला आवडतं, आमचं उठलं सुटलं आमचं लक्ष कुठं आहे माहिती आहे का? त्याच वस्तूवर. उदाहरणार्थ मी तुम्हाला मोबाईल, आमचं जर मोबाईलवर खूप प्रेम असेल, मोबाईल प्रेमी आम्ही असेल, तर आम्ही काय करणार माहिती आहे काय? वारंवार सतत आम्ही मोबाईलमध्ये असणार, मोबाईल दाबत असणार, मोबाईल बघत राहणार. मोबाईलवर तर उठलं सुटलं माझा मोबाईल कुठं आहे, झोपताना जवळ मोबाईल, फिरताना जवळ मोबाईल, मोबाईल 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 शिवाय काही बोलणार नाही आहे. मोबाईल माझा असा आहे, मोबाईल माझा तसा आहे. का माहिती आहे का? तुमचं अंतःकरण त्या मोबाईलवरती खूप प्रेम करत आहे. तुम्ही मोबाईलशिवाय राहू शकत नाही आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईलविषयी बोलत आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये मोबाईल आहे. कुठं जर असेल तर तुम्ही माझा मोबाईल कुठं आहे, इकडे शोधता तिकडे शोधता, मोबाईल कुठं आहे? खरं तुमच्या अंतःकरणामध्ये मोबाईल आहे. तसंच माझ्या प्रियांनो, जर तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर असेल, तुम्ही उठता निसता बसता काय बोलणार माहिती आहे? परमेश्वराविषयी. परमेश्वरनं अद्भुत काम केलेलं आहे. परमेश्वरचं वचन हे सांगत आहे. परमेश्वरची तुम्ही स्तोत्र गाणार, परमेश्वराशिवाय तुम्ही काही बोलणार नाही आहे. तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आला तर तो म्हणेल की काय वेडा व्यक्ती आहे. ज्यावेळेस मी याच्याकडे जातो फक्त परमेश्वर देव ह्याच्याशिवाय काही याला सुचत नाही आहे. होय, आम्हाला काय सुचत नाही आहे, कारण त्याच्यावर आम्ही प्रेम करतो. त्याला सोडून आम्हाला काहीच नाही आहे, कारण त्याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आमची प्रीती आहे. हालेलुया. आणि म्हणूनच माझे प्रियांनो, की देवाच्या वचनामध्ये जसं सांगितलेलं आहे तसं मी आणि तुम्ही परमेश्वरावरती पूर्ण मनाने पूर्ण जीवाने प्रीती करा. तुमचं हृदय प्रेमानं भरू देत, तुमचं अंतःकरण प्रेमानं भरू देत, तुमचं मन परमेश्वराच्या प्रीतीने भरून देत. फक्त परमेश्वरावरतीच मी प्रेम करेन. परमेश्वर हे माझ्या जीवनासाठी सर्वस्वी आहे. आणि हे तुम्ही फक्त तुमच्या मुखाने म्हणता असं नाही आहे, पण तुमचं जे सद्सद विवेकबुद्धी तुम्हाला साक्ष देणार की बंधू तू म्हणतोस मी प्रेम करतो, पण खरोखर तू प्रेम करतोस का? बघ, या वस्तूवर प्रेम करतोस, त्याच्यावर प्रेम करतोस, त्याच्यावरती प्रेम करतोस, तू पैशावरती प्रेम करतोस, या गोष्टीवरती प्रेम करतोस. तुमची सद्सद विवेकबुद्धी, तुमची सात्विकता तुम्हाला वारंवार सांगणार की नाही तू प्रेम ह्याच्यावरती करतो, नाही तू ह्याच्यावर प्रेम करतोस. लवकर जर तुम्ही परमेश्वरवरती प्रेम करताय ते म्हणणार लोक काय म्हणत काय असो, तू मात्र पूर्ण मनाने पूर्ण जीवाने परमेश्वरावर प्रेम करतोस. तुमचं सात्विकता तुम्हाला वारंवार सांगणार तू प्रेम करतोस. तुमचं मन तुम्हाला सांगणार होय तू खरोखर परमेश्वरावर प्रेम करतोस. तुमची विवेकबुद्धी तुम्हाला सांगणार तू परमेश्वरावर प्रेम. आणि हे खरी सत्य साक्ष आहे, ही खरी आमचे जीवन आहे. खरं जीवन हेच आहे. तुमचा आत्मा, तुमचा अंतरात्मा जे साक्ष देतो हीच खरी साक्ष आहे. लोक म्हणत असतील हा प्रेम करतो, ते प्रेम करतो, हे प्रेम करतो. उदाहरणार्थ बघितलं पवित्र शास्त्रामध्ये शताधिपती आहे, तिथले याजक लोकांनी म्हटले हा शताधिपती आमच्यावर प्रेम करतो, आमच्या देशावर प्रेम करतो. का? त्यांनी केलेले कृती त्याने बघितलेले होते. त्यांनी काय कृती बघितलेले होते? तो आमच्यासाठी सभास्थानं बांधून दिलेलं आहे, आमच्यासाठी मंदिरं बांधून दिलेलं आहे, त्यामुळं आमच्यावर प्रेम करतो. ज्यावेळेस येशू जवळ तो आला, येशूने त्याची पारख केली, बघितला की तो म्हणतो की माझ्या छपराखाली यावेत एवढी माझी योग्यता नाही आहे, तुम्ही शब्द मात्र बोला. आणि मग येशू म्हणतो इस्रायलमध्ये मला एवढा मोठा विश्वास आढळला नाही आहे. होय माझ्या प्रियांनो, यावेळेस ही साक्ष खूप महत्त्वाची आहे, खूप साक्ष. कारण त्याचा विवेकबुद्धी त्याला सांगत होते मी देवावर प्रेम करतो, तिथल्या लोकांच्यावरती प्रेम करतो. आणि म्हणून कृतीच्या द्वारे पण दिसलं. आणि येशूने त्याची पारख केली, येशूने त्याची परीक्षा केली, त्यावेळेस ते सत्य ठरलं. आणि म्हणून माझ्या तुमच्या जीवनामध्ये आमचा अंतरात्मा आम्हाला हे सांगणार की मी देवावर प्रेम करत आहे. ही खरी साक्ष आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढे आपण जाणार आहोत माझ्या प्रियांनो. वचनामध्ये जी 5वी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, 5वी 12 वचन वाचणार आहे. माझा पाय प्रशस्त तळी स्थिर आहे, जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करेन. माझा पाय प्रशस्त तळी स्थिर आहे. तो म्हणतो माझा पाय
स्थिर आहे. माझं पाय त्या खडकावरती स्थिर आहे. खडक येशू ख्रिस्त आहे. त्याच्यावरती माझं जीवन काय स्थिर आहे. हालेलुया. आणि स्थिर आहे की नाही हे आपला अंतरांता आत्मा साक्ष देतो. आम्ही प्रभूमध्ये किती स्थिर आहे, किती अस्थिर आहे, ही साक्ष खूप महत्त्वाचे. आणि म्हणून माझे प्रणव, या ठिकाणी दावीद आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो की देवा मी तुझ्यावरती स्थिर आहे. होय परमेश्वरा, जो न हलणारा, जो स्थिर आहे, प्रशस्त स्थळी, कायम स्वरूपी, कायम राहणारा, स्थिर, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो खडक आहे आणि त्या खडकावरती आपलं जीवन स्थिरावलं पाहिजे. त्याच्यावरती आम्ही स्थिरावलेलं आहे, त्याच्यावरती आमचं पाय आहे, त्याच्यावरती आमचं जीवन आहे. तर माझे प्रणव, आपण कधीही हलणार नाही, कधीही डळणार नाही. कोणती समस्या, कोणती प्रॉब्लेम, कोणती काही येऊन देत, आम्ही त्यामध्ये मजबूत स्थिर राहणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावरती तुमचं जीवन बांधा, त्याच्यावरती तुमचं जीवन ठेवा, त्याच्यावरती तुमचं सर्वस्वी, तुमचं जीवन तुम्ही सोपून द्या आणि त्याच्यावर भार ठेवून तुम्ही निवांत राहा. आणि त्याच्यावरतीच तुमचं जीवन असू देत. त्याच्यावरती जर तुमचं जीवन आहे तर तुम्ही कधी हलणार नाही, कधी डुलणार नाही, कधी पडणार नाही आहे, कारण तो खडक आहे. हालेलुया. जर बघितलं जगामध्ये असे पुष्कळ लोक आहेत, त्यांचं जीवनामध्ये एवढं चलबिचल चालू असतं, एवढी चंचलता असते. त्या प्रभू येशूचं नाव घेऊन प्रार्थना करणार, दुसऱ्या दिवशी त्यांच्यामध्ये शंका येते, अनेक गोष्टी होतात. ते खूप मग चिडचिड करणार, खूप रागावणार, काही वेळ ते देवाला सोडून जाणार, अनेक जेव्हा संकट आले आणि पुन्हा प्रभूकडे येणार. असे अस्थिर लोक आहेत, ते म्हणजे पेत्रासारखे. पेत्र अस्थिर होता, त्याचं पाय प्रभूवरती स्थिर नव्हतं, अस्थिर मनाचा व्यक्ती होता. ज्यावेळेस प्रभू येशूनं अद्भुत चिन्ह चमत्कार केले त्यावेळेस म्हटलं हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणायचा. ज्यावेळेस येशू पाण्यावरून चालत येतो तर म्हणतो मी पण चालू का, म्हणून तोही चालत येत होता. पण ज्यावेळेस तो वाऱ्याकडे बघितला त्यावेळेस काय झालं माहिती आहे काय, पुन्हा बुडायला सुरुवात केला. पुन्हा ज्यावेळेस येशूचं रूपांतर त्यांना बघितलेलं होतं, येशूनं अद्भुत काम केलेलं बघितलेलं होतं, आणि येशू सांगत आहे की मला मारण्यात येणार आहे. नियमशास्त्राचं सांगितलं तसं मला मारण्यात येणार आहे, देवाच्या वचनाप्रमाणे असं होणार आहे. तो म्हणतो नाही प्रभू, ते तुम्ही मारायचा नाही आहे. आणि मग येशूने त्याला सांगितलं असं नाही आहे, असं होणार आहे, पण तू मला नाकारशील. तो म्हणतो नाही, तुमच्याबरोबर मी तुरुंगात येण्यासाठी तयार आहे. आणि पेत्रा, तू 3 वेळा मला नाकारशील. आणि मग तिथं तो नाही म्हणतो, असं काय करणार आहे, पण नाकारतो. तो पुन्हा रडतो, पुन्हा प्रभूकडे तो अस्थिर मनुष्य. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस त्याला तो स्थिर झाला. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रेम, आपलं जीवन अस्थिर नाही, स्थिर केलं पाहिजे, स्थिरावलेलं पाहिजे. आणि हे आपल्या जीवनामध्ये आपलं मन साक्षी देत राहणार. आणि अस्थिर असेल तर आपल्या मन सांगणार नाही तू स्थिर नाही आहेस, तू कधी इकडं पळतोस, कधी इकडं जातोस, कधी तिकडं, कधी इकडं, कधी तुझं चंचल मन आहे. म्हणून माझे प्रेम, आम्ही जर देवावरती स्थिर आहे, आमची साक्ष सात्विकतेची साक्ष, व्यक्तीची साक्ष आमच्याबरोबर असणार आहे. आणि म्हणून देवाला धन्यवाद असो. ह्या 5 गोष्टी आज मी तुम्हाला सांगत आहे. एक, सत्याच्या मार्गावर चालणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अधमलोकात आम्ही बसायचं नाही आहे. तिसरी, दुष्कर्म्याबरोबर आमची संगती नाही आहे. त्यानंतर देवावर प्रेम करणे. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, आमचे पाय देवावरती स्थिर असणे, देवाच्या वचनावर, प्रभूवरती स्थिर असणे, हे खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. आणि हे कसं शक्य आहे, हे कसं आम्ही करू शकतो, ते म्हणजे आमचं हात पाय स्वच्छ धुण्याच्याद्वारे धुणे खूप गरजेचं आहे. धुणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मी माझं हात धुईन. किंवा ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन हे सांगत आहे की ह्या ठिकाणी देवाच्या वचनाप्रमाणे मला आणि तुम्हाला की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये एक खूप आणि खूप महत्त्वाचं वचन या ठिकाणी आहे. 6वं वचन, हे परमेश्वरा मी निर्दोषतेने आपले हात धुईन. हात धुणे गरजेचं आहे. हात धुईन
किंवा पाय धुईन. धुणे खूप गरजेचं आहे. धुण्याच्या प्रक्रिया ना ते स्वच्छतेमध्ये येते, शुद्धतेमध्ये येते. आणि ही शुद्धता हे आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. शुद्धता असणे गरजेचं. ह्या ज्या 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत हे कशावर आधारित आहेत माहिती आहे काय? आमचं हात पाय स्वच्छ असेल तर. आणि हात पाय स्वच्छ असणे किंवा हात धुणे, निर्दोषतेने हात मी धुईन. जसं पंतय पिलात जो होता, येशू ख्रिस्ताला मारण्याच्या अगोदर त्यानं काय केलं माहिती आहे काय? यहुदी लोकांना म्हटला, तिथल्या सगळ्या लोकांना म्हटला की एक छोटासा गंगाळा, त्यानं हात धुला आणि म्हणाला मी ह्याच्या रक्ताबद्दल निर्दोष आहे. ह्याचं सगळं पाप ह्याच्या माथ्यावरती आहे, ह्यांच्या माथ्यावरती असतो. बघा म्हणजे त्यानं हात धुला म्हणजे काय केला माहिती आहे काय? मी ह्या कृत्याबरोबर सहमत नाही आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये खूप एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. निर्गमचं पुस्तक 30वा अध्याय 18 ते 21 वचनामध्ये. तिथं काय म्हटलेलं बघा. निर्गमचं पुस्तक 30वा अध्याय 18 वचन. धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनव, त्याला पितळेचे बैठक करावी. ते दर्शन मंडप आणि वेदी यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे. त्यात आरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात पाय धुवावे. दर्शन मंडपात जात्यावेळी आपण वेदीपाशी सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वरापितर्थ हवे जाळण्यासाठी जात्यावेळी त्यांनी आपले हात पाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील. बाय तर काय सांगत आहे? हात पाय धुवावे नाहीतर ते मरतील. पाण्याने धुवावे. हालेलुया. ज्यावेळेस याजक, लेवी हे सगळे लोक परमेश्वरापित्यार्थ परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या दर्शनासाठी परमेश्वरापित्यार्थ जे हवे अर्पण करण्यासाठी जात होते, त्यावेळेस ते लोक शुद्ध होत होते. पाण्याने हात पाय स्वच्छ धुत होते आणि मग ते जात होते. नाही तर तसं नाही केलं तर मरत होते. माझ्या प्रेमी ह्या ठिकाणी तर आपण पाहतो बाहेर रीतीने शुद्धतेविषयी सांगितलं, स्वच्छताविषयी सांगितलेलं आहे, बाहेर रीतीने पवित्रतेविषयी सांगितलेलं आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे? हे शुद्धता खूप महत्त्वाची आहे. हे पाणी काय आहे? हे पाणी देवाचं वचन आहे. हालेलुया, हालेलुया. हे पाणी देवाचे वचन आहे. ज्यावेळेस तुम्ही वचन घेता, वचनावर मनन करता, वचन बोलता, त्यावेळेस तुम्ही शुद्ध झालेलंच आहात. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 3 वचनाप्रमाणे माझी वचनं जर तुमच्यामध्ये राहत आहेत, तुम्ही शुद्ध झालेला आहात. शुद्ध कशाने होणार आहे? आमचा हात पाय कशाने धुणार? आमचा हात पाय देवाच्या वचनाने धुणार. इफिसकारास पत्र 5वा अध्याय 26 वचन मी तुमच्यासाठी वाचणार आहे. त्याही ठिकाणी खूप सुंदर रीतीने म्हटलेलं आहे. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, वचनाच्या द्वारे अंघोळ करावे. हालेलुया. बघा माझे प्रियांनो, आमची सात्विकतेची जी साक्ष आहे ना ते वचनाच्या द्वारे शुद्धतेवर अवलंबून आहे. आम्ही जर रोज देवाच्या वचनाने आंघोळ करत आहे, रोज आम्ही वचनाच्या द्वारे हात पाय धुत आहे, तर माझ्या प्रियांनो हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही शुद्ध आणि पवित्र झालेलो आहोत. प्रभू येशूनं आपल्या शिष्यांचे पाय पाण्यानं धुतलेलं आहे, पाण्यानं धुतलेलं आहे. आणि पाण्याचे प्रतीक आहे देवाचं वचन आहे. माझ्याने तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन खूप महत्त्वाचं आहे. देवाचं वचन घ्या, देवाचं वचनानं रोज अंघोळ करा, देवाचं वचनानं तुम्ही संपूर्ण तुमचं जीवन स्वच्छ ठेवा. तुमचं वचन आतमध्ये ठेवा, वचन तुमच्या मनामध्ये ठेवा, वचन तुमच्या बुद्धीमध्ये ठेवा. वचनाने तुम्ही पूर्ण भरून जा. तुम्ही शुद्ध झालेला, तुम्ही पवित्र झालात. आणि ह्या 5 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार. तुमचं अंतरात्मा वारंवार सांगणार की होय मी विवेकतेने माझ्या जीवनामध्ये असं वागत आहे. तुमचं विवेक बुद्धी, तुमचं जे सात्विकता आहे ते साक्ष कायम देणार की आज तुम्ही परमेश्वराबरोबर, परमेश्वर ते प्रेम करत आहात. तुमचं जीवन ह्या पद्धतीने. आणि म्हणूनच यावेळेस मला तुम्हाला आवाहन करायचं, या प्रभूजवळ परमेश्वर तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करोत, परमेश्वर तुम्हाला मदत करोत. येणाऱ्या दिवसामध्ये तुमचा हात पाय देवाच्या वचनाने भरून टाका, शुद्ध करा. हालेलुया. देव या वचनाच्या द्वारे तुम्हाला भरपूर आशीर्वादित करो.